अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जबरी चोरी करणारे 3 आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत या 3 आरोपींकडून 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी मिरजगाव येथील लग्न आटपून फिर्यादी रंजना जेठे या मुलगी सविता सुपारे राहणार शेवगाव हिच्या घरी 4 चाकी गाडीनं जात असताना वरुड चौक शेवगाव येथे रस्ता क्रॉस करताना गाडीचा स्पीड कमी झाल्यानं अचानक एका मोटरसायकलवर 2 इसम फिर्यादीच्या गाडीजवळ येऊन मागील इस्माने फिर्यादी बसलेल्या साईडनं गाडीच्या खिडकीतून हात घालत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि सोन्याचा राणीहार बळजबरीनं तोडून चोरून नेला। याबाबत फिर्यादी रंजना जेठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मोटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पथकास अज्ञात आरोपीची माहिती काढून आरोपीस अटक करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास कारवाई कामी रवाना केलं। दरम्यान पथक संबंधित गुन्ह्यातील घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पथकास तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की संबंधित गुन्हा लखन काळे आणि त्याच्या साथीदाराने केलाय। लखन काळे हा तारकपूर बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला असता तेथे 2 इसम त्यांना संशयितरित्या थांबल्याचं आढळून आलं। पोलीस पथकाने मोठ्या शिताफीनं त्यांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी लखन काळे आणि कानिफनाथ झिपरे अशी नावं सांगितली। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत या गुन्ह्यातील मुद्देमाल भारत दहिवाळकर राहणार शेवगाव याच्याकडे दिल्याचं सांगितलं। ताब्यातील आरोपीच्या जवळील 6,50,000 रुपये किमतीची 50 ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली असून आरोपींकडे आणखी गुन्हे केले का याची विचारणा केली असता अनेक गुन्हे उघडकीस आले। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 शेवगाव अहिल्यानगर।